न्यूज थोड़ा पीछे लो सर. संजय भाई हो संजय भाई थोड़ा पीछे सर. कोणता फोन येतोय? हा हा बसला मॅम बूम टाका. माईक जवळ ये, माईक मला माहित आहे की तुम्ही सगळे प्रचारात होतात, शाखा भेट म्हणून तुम्ही सगळे आलेले आहात. जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाहीये, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही लढाई सगळ्यात निर्णायक करणारी लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर कदाचित सर्वात महत्वाची लढाई ही आताची महानगरपालिकेची लढाई. जे आपल्यासोबत सगळे आहेत, आपण मुंबई प्रेमी आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. आणि सरळ हे दिसायला लागलेलं आहे की जे आपल्या समोरून लढत आहेत ते विरुद्ध लढत आहेत. मुंबई प्रेमी नाही, मुंबई विकायला निघालेले लोक आहेत. तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्ही जेव्हा घडून जाता तुम्हाला विचारायचं की तुम्ही कोणासोबत बनवणार. एका बाजूला आपण पाहतोय की आपली शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे आपण एकत्र काम केलो आहोत. जे आपण काम केलेलं आहे त्या अभिमानाने आपण साधू शकतो. आणि पुढची बाजू सुद्धा आपल्याला कामं करायची आहेत ती तिथे आपण अभिमानाने दाखवू शकतो. परत हा सरळ आहे, परत हा दिसणार आहे. आपल्याला आठवत असेल 16 डिसेंबरला जो मी कार्यक्रम घेतला वरळी इथे डोम इथे, तुम्ही किती लोक आला होतात? सगळे आले आहोत. तेव्हा आपण जी कामं केली होती ती स्क्रीनवर दाखवली होती. एक काम भाजपाने केलेलं स्क्रीनवर दाखव. गेले 12 वर्ष राज्य सरकार भाजप चालवत आहे, गेले 12 वर्ष केंद्र सरकार भाजप चालवत आहे. आणि हे सगळे करून पण एक तरी काम दाखवण्यासारखं आहे का? तर नाही. आपल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे असतं. अनेक गोष्टी आपण बोलतो ते करून दाखवतो. आणि कदाचित आपल्या एकमेव पक्ष असेल 2002, 2007, 2012, 2017 हे जी वचननामे आपण लोकांसमोर आणले ती वचनं आपण पूर्ण करून दाखवली. कारण हा फरक आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये. आता पण होल्डिंग बघा ना, होल्डिंग मध्ये सगळीकडे आपण शिवशक्ती म्हणून 2 गोष्टी करतो. एक वचन आपली पुढच्या 5 वर्षाची ती होल्डिंग मध्ये लावलेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जी आपण काम करून दाखवलेली आहे ती होल्डिंग मध्ये लावलेली आहे. भाजपचं होल्डिंग बघितलं का? 2 चेहरे दाखवण्यासारखं बाकी काही नाहीये. आणि मग सुरू धर्माचं सगळं सुरू होतं, जातीचं सुरू होतं, भाषेचं सुरू होतं. जेव्हा जेव्हा भाजप धर्मावर बोलायला लागेल, भाषेत बोलायला लागेल, जाती बोलायला लागेल, त्यांना सांगा ही निवडणूक आमच्या शहराची आहे. मुद्द्याचं बोला, तुम्ही काय केलंय हे सांगा. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. कोस्टल रोड हे सगळ्यांना माहिती. 2013 साली उद्धव साहेबांनी दाखवलं. फक्त 2018 साली आपण भूमिपूजन केलेलं, नंतर आपण काम सुरू केलं. तिच्या कामाला भाजप पुढे होती, पण आपण केलेल्या कामात पुढे कसं व्हायचं आणि श्रेय कसं घ्यायचं आहे त्याला माहिती. आज पण माझ्या फोनवर आलं, पोलिसांसाठी आम्ही घरा करून देऊ. तो विषय एकमेव पक्ष घेणारा आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. आपलं सरकार असताना पण 600 कोटी आपण पोलीस हाऊसिंगसाठी केले होते. गेले 2 वर्ष आपण घेत आहोत. दंडनी शुल्क वाढवणारे हेच मुख्यमंत्री आहेत. 25 रुपये स्क्वेअर फूटचं 150 रुपये स्क्वेअर फूट केलं. आणि आता निवडणूक आली आणि पोलिसांना आपण सांगितलं की आपण हक्काची घरं पोलिसांना देऊ, सरकारी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देऊ. तेव्हा हे सगळीकडे दाखवायला सुरू केलं की पंतप्रधान समिती निर्माण केली. पोलीस हाऊसिंगची समिती मला 5वी 6वी त्यांच्या सरकारच्या काळात काम सुरू झालं. असंच सगळीकडे रस्त्याची कामं पण मी तुम्हाला सांगतो. 680 कोटीचा घोटाळा 2023 आणि 6,000 कोटीचा घोटाळा 2024चा हा बिंदूच्या वेळी झालेला, बिंदू सरकारच्या वेळी झालेला आहे. त्याची कामं
ती जरा तुम्ही कितीतरी होर्डिंगवर दाखवा त्यांच्या कामांचं आणि आपण केलेल्या कामांचं. पण निर्लज्जपणा किती, म्हणजे मित्रांच्या होर्डिंगवर मी माझ्या आजोबा मात्र हिंदू समाज राजसाहेब ठाकरेंचा आता पुतळ्याचा फोटो बघितला ते आम्ही केला. तो पुतळा घरानगरमध्ये निर्माण झाला. पुतळ्याची जागा उद्धव साहेबांनी बनवली. पुतळा बनणार कसा हा उद्धव साहेबांनी करून दाखवला. पुतळ्याचा खर्च पण आपण केलेला आहे आणि मेंटेनन्स क्रेडिट घेतो. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कोणाला मतदान करणार. एका बाजूला व्होट चोर आहेत, नोट चोर आहेत, क्रेडिट चोर आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुंबई प्रेमी आपली शिवशक्ती आघाडी आहे. तुम्ही ठरवायचं आहे कोणाला मतदान करणार. आणि हा निर्णय हा 15 जानेवारीला मला वाटतं मशालच्या बाजूला आपण आपण जो अंधार पसरलेला आहे तो दूर करण्याचं ठरवलं असेल तर मला वाटतं आजपासून जे आपण करत आहोत घरोघरी प्रचार करण्याचा मी तुम्हाला जास्त वेळ थांबवणार नाही. पण मला एकच तुम्ही ठरवलं पाहिजे आता, जर मुंबईसाठी तुम्ही लढणार असाल तर एकाच चिन्हावर मतदान झालं पाहिजे. ते चिन्ह कुठचं? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाते तुमचं घोषणापत्र जे आहे ते जाहीर झालेलं आहे, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नुसतं गोवंडीचा प्रश्न बघायला गेला तर नेमके कुठल्या या भागात येतो? मला वाटतं गोवंडीचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रदूषणाचा आहे. तो आम्ही आमच्या काळात सोडवत होतो. SMS कंपनी जे ती लांब नेत होतो. अर्थात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं ते आम्ही करणारच. पण महत्वाचे विषय म्हणजे आपण पाहतोय मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न. आम्ही जे 15 वचनं दिली आहेत ती मुंबईकरांसाठी दिलेली आहेत आणि सर्व पिढ्यांसाठी दिले आहेत, महिला पुरुष सगळ्यांसाठी दिलेले आहेत. असं एक तरी मला भाजपकडून आलेलं वचन दाखवा. नुसतं हिंदू मुस्लिम नुसतं जातीपातीवर बोलणं हे काही शासन नाही होत. मला एक तरी ह्या देशातलं शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि चांगलं झालेलं आहे. इथून पुढे म्हणजे आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र, पण आम्हाला पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोहोचायचं. आज अमित मला वाटतं भांडूप आणि विक्रोळीमध्ये आहे, मी इथे आहे. तर असं सगळीकडे उद्धव साहेब परळमध्ये आहेत, राजसाहेब कुठेतरी आहेत. असं सगळे थोडं फिरतं वेगळं वेगळं. तुम्ही शिवसेनेच्या शाखांना पण भेटी देतात आणि मनसेच्या शाखांना पण तुम्ही भेटी देतात. Yes. काय रिस्पॉन्स वेगळा? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. एक म्हणजे मला वाटतं 20 वर्ष सगळे आम्ही वेगळे 2 पक्ष होतो, पण आता आपण पाहतोय मनोमिलन पूर्ण झालेलं आहे आणि सगळे एकमेकांचं काम पूर्ण जोशात आणि एका जोमाने करत आहेत. मुंबई वाचवण्याची जी भूमिका आहे ती आम्ही तिन्ही पक्ष मिळून शिवशक्ती म्हणून एकत्र आलो आहोत. सर, युतीचा जो तुमचा पक्ष आहे मनसे, अविनाश जाधव यांनी आरोप केला की 5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते. ऑफर काही लोकांना दिले जात आहेत, काही लोकांना धमक्या येत आहेत. परत पाहिलं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन दादागिरीचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे. त्यांना कुठचाही अधिकार नाही. ते अध्यक्ष जरी असतील तरी अध्यक्ष हे विधानसभेत आहेत, विधान परिषदेत पण नाहीत आणि त्यांना अध्यक्ष म्हणून अधिकार नाही की कोणाला सिक्युरिटी द्यायची किंवा सिक्युरिटी नाही द्यायची. दादागिरी ही कोणाची चालणार नाही. इथून पुढे प्रचारांचा धडाका कसा राहील? प्रचाराचा धडाका असाच राहील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईसाठी सगळे लोक एकत्र येतील. निर्विरोध कई जगह चुने गए. डरपोक इस देश में कोई नहीं है. अगर उनको चुनाव लड़ना ही नहीं था तो आए क्यों आगे. और बहुत सारे लोगों को धमकाया गया है, लेकिन ऐसे भी लोग हैं जो धमकी लेके भी टक्कर दे रहे हैं. मानपुर में एक पक्ष तो वो यहाँ के प्रवक्ता के बाद बीजेपी प्रवक्ता पर आरोप लगाया. नवनाथ पन पे आरोप लगाया गया है कि उन्होंने उनका तो वीडियो आपने देखा है, उनका वीडियो आपने देखा है, राहुल नार्वेकर का वीडियो देखा है. तो भाजपा किस तरह से दादागिरी करने चाह रही है वो आप देख रहे हो. तो देश में लोकतंत्र है कि नहीं, इस पर बड़ा सवाल उठता है. भाई फक्त डान्स चालू आहे. पब्लिक एकदम कमाल करते. आजचा खरंच आनंदाचा दिवस आहे. सन्माननीय शिवसेना युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे आज या प्रभाग क्रमांक 144च्या शाखेवर त्यांनी आम्हाला भेट दिलेली आहे. हा आमचा आजचा आनंदाचा दिवस आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष निर्माण झालेला आहे. आज जसे आदित्य साहेब येणार आहेत तसे उद्या अमित ठाकरे साहेब पण आम्हाला भेट देणार आहेत आणि खरंच या युतीमुळे पूर्ण शिवसैनिक
आणि मनसैनिक या दोघांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला मशालीची धगधग सगळे दाखवून देतील. काही मूलमंत्र दिलेला आहे. आदित्य साहेबांनी एक 15 कामं आपल्याला वचननाम्यामध्ये दिलेली आहेत. ती 15 कामं आम्ही मुंबईच्यासाठी घेऊन येत आहोत आणि ती सगळ्या घरोघरी आम्ही ती कामं पोहोचवणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही लोकांकडून मतरूपी आशीर्वाद घेणार आहोत. लोकांचे आरोप आहे जनतेचा जो विकास झाला पाहिजे होता तो विकास अजून झालेला नाही. त्याबद्दल पहिली गोष्ट, ह्या ठिकाणी नगरसेवक कोण आहे ह्याच्यापासून सुरुवात आहे. नगरसेवक शोधावा लागतो. कोण आहे त्याचं नाव शोधावं लागतं. नगरसेविका आहे आणि ह्या लोकांना माहिती नाही, पण नगरसेविकेच्या जागी नगरसेवक म्हणून मिळवणारे लोक पुढे येत आहेत. चर्चेला काय वाटतं? जनतेला मी एवढंच सांगेन की तुम्ही भूलथापांना बळी पडू नका. पैशाचा खेळ करणारी लोक आहेत ती, पण प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करणारे शिवसैनिक मनसैनिक तुमच्यासाठी उतरलेले आहेत आणि येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मशालीच्या समोरचं बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊन या प्रभाग क्रमांक 144चा विकास करण्यासाठी तुम्ही संधी द्याल. कसं जल्लोष चालू आहे शाखेमध्ये आदित्य साहेबांनी. आज खरोखर आमच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे. कारण की आमचे जे युवासेना प्रमुख आहेत, जे आमचे मार्गदर्शक आहेत, आज आमच्या शाखेला भेट दिली. आज तुम्ही बघितलं असेल लोकांच्या, आमच्या शिवसैनिकांच्या असतील, आमच्या मनसैनिकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही एक विजयाचा तुम्हाला पूर्ण जल्लोष दिसला आहे. कारण की उत्साहामध्ये आम्ही प्रचार कालपासून जो प्रचार चालू केलेला आहे, आम्ही लोकांमध्ये जातोय. जो इकडचा आता आमच्या उमेदवारांनी सांगितलं आहे की नगरसेवक होता का नगरसेविका होते ते अजून लोकांना कळालेलं नाही. आम्ही लोकांमध्ये जातोय, आम्ही गावठाणं फिरतोय, चाई फिरतोय लोकांमध्ये. जो 13 वर्ष जो आमचा प्रभाग क्रमांक 144 जो मागे पडला आहे त्याच्याबद्दल आम्हाला लोक सांगत आहे की आमच्या प्रभागामध्ये, आमच्या गल्लीमध्ये काहीच इथे काहीच कामं झालेली नाही. लोकांमध्ये रोष आहे. जल्लोष आहे ते व्यक्त होत आहे. जल्लोष हे विजयाचं वातावरण आहे. हे तुम्ही बघताय सगळं. म्हणजे आमची एक घोषणा, आम्ही भाड्याने माणसं आणत नाही. समोरचा काय करतोय आम्हाला माहिती आहे. निमेशबाईचा विजय हा निश्चित आहे. 2 गोष्टी जशा विजयनी सांगितल्या, वॉर्डात तर कामं झाली नाहीत गेली 14 वर्ष आणि जो म्हणजे आम्हाला डबल फायदा आहे. विरोधक भाजपचा आहे त्यामुळे ते विरोधात मतदान होणार आहे ते आम्हालाच होणार आहे. कामं नाही केलेली आहेत आणि मुंबईचा जो भाजप या पक्षाचा जो डाव आहे, या मुंबईबद्दलचा जो आता आदित्य साहेबांनी आला, तो इकडचा मराठी जन पूर्ण उधळून टाकणार आहे आणि 16 तारखेला आम्ही गुलाल उधळणार आहे आणि तो ठाकरेंचाच होणार. आदित्य साहेबांनी येऊन इथे जे उत्स्फूर्त सगळ्यांच्या मनामध्ये आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी, आमचे उमेदवार सन्माननीय निमिषजी भोसले, ज्यांची आमची निशाणी आहे मशाल, आणि ह्या करता आदित्य साहेबांनी भेट देऊन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्य आणि काम कसं करायला पाहिजे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि सर्व 144चे सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, उमेदवार आम्ही खुश आहोत आणि आमची मशाल कशी जास्तीत जास्त मताने निवडून येईल निमिषजी भोसले यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि जिंकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.